मस्त मऊ लुसलुशीत अजिबात न फाटणारे असे मिक्स व्हेज पराठे आज आपण बघणार आहोत। तुम्ही अनेक प्रकारचे पराठे खाल्ले असतील, जसे की मुळ्याचा पराठा, आलू पराठा, पनीर पराठा, पण आज आपण अशा प्रकारे हा मिक्स भाज्यांचा पराठा बनवणार आहोत। मिक्स भाज्या या पराठ्यामध्ये असल्यामुळे हा पराठा अतिशय पौष्टिक होतो, खायला चविष्ट लागतो। तुम्ही मुलांना हा पराठा करून देऊ शकता, नाश्त्यासाठी, टिफिनसाठी हा पराठा अतिशय उत्तम पर्याय आहे। त्यामुळे असा मिक्स व्हेज पराठा नक्कीच तुम्ही बनवून बघा। आता मिक्स व्हेज पराठा करण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, एवढं साहित्य घ्यायचं आहे। आणि आपल्याला यामध्ये पाणी न टाकता हे वाटण फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे हिरवं वाटण तयार झालेलं आहे। एका छोट्या डिशमध्ये आपण हे वाटण काढून घेऊयात। आता पुढची तयारी बघूया। इथे 1 वाटी भरून फ्लॉवर घेतलेला आहे। फ्लॉवर घेताना तो पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी उकळून घ्या आणि गरम पाणी लगेच काढून त्यामध्ये थंड पाणी टाकून ठेवायचं आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी मटार आणि 7 ते 8 पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मटार देखील धुवून घ्यायचं आहे। आता हिरवं वाटण जे केलेलं आहे त्याच भांड्यामध्ये मटार आणि पालक टाकायचे आहेत। त्याचबरोबर ब्लांच करून घेतलेले म्हणजेच 2 मिनिटांकरता उकळून आपण जो फ्लॉवर घेतलेला आहे तर तो इथे आपल्याला टाकायचा आहे। पाणी न टाकता आपल्याला या भाज्या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या आहे। लक्षात घ्या, भाज्या मिक्सरमध्ये फिरवत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकायचं नाही, कारण जर पाणी आपण यामध्ये टाकलं तर मिश्रण पातळ होतं आणि पराठे लाटले जाणार नाहीत। म्हणून भाज्या फिरवत असताना आपल्याला काय करायचं आहे तर पाण्याचा वापर करायचा नाही आणि फ्लॉवर देखील आपल्याला खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही। फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी तो उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे। लगेचच जे पाणी आहे उकळतं ते काढायचं आहे आणि थंड पाणी टाकायचं आहे। आता पुढची तयारी पण बघूया। त्यासाठी बघा, इथे 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतलेली आहे। आता हे बटाटे मी कुस्करून घेणार आहे, किंवा तुम्ही हे बटाटे किसून देखील घेऊ शकता। आता या बटाट्यांमध्ये आपल्याला ज्या भाज्या आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या त्या टाकून घेणार आहोत। भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला वरून टाकायची आहे। आता या भाज्या आणि बटाटे चांगले एकजीव करून घेऊयात। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील टाकू शकता, जसं की बीट आहे, गाजर आहे, हे पण तुम्ही टाकू शकता। आता बघा, एक डाव तेल गरम करून घ्यायचं आहे। तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हिंग, त्याचबरोबर हळद आणि तयार केलेलं हिरवं वाटण टाकायचं आहे। असं केल्यामुळे मिरचीचा कच्चापणा जातो आणि पराठे चवीला खमंग लागतात। त्यामुळे हे वाटण आपल्याला अशा प्रकारे तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे हे वाटण आपण तेलामध्ये थोडंसं परतून घेतल्यानंतर आपल्याला या बटाट्याच्या मिश्रणामध्ये आणि भाज्यांच्या मिश्रणामध्ये हे वाटण टाकायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून धने पावडर टाकायची आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील या मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचं आहे। इतर कोणतेही मसाले टाकण्याची गरज नाही। आता धनेपूड टाकून घेतलेले आहे, मी मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपण चांगलं हाताने एकजीव करूया। तर या ठिकाणी बघा, पराठ्यासाठी लागणारं जे स्टफिंग आहे, सारण आहे, ते तयार झालेलं आहे। आता बघा, या ठिकाणी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1 छोटा चमचा भरून ओवा हातावर थोडासा कुस्करून घेतलेला आहे आणि तो देखील पिठामध्ये टाकलेला आहे। आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ही कणिक मळून घेतल्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि साधारणपणे एक 10 ते 15 मिनिटांसाठी ही कणिक आपल्याला झाकून ठेवायची आहे। म्हणजे कणिक छान मुरते आणि पराठा अतिशय मऊ होतो, मस्त असा मऊ लुसलुशीत पराठा तयार होतो।
तर एक 10 ते 15 मिनिटांनंतर बघा आता आपण पराठे करायला घेऊया। त्यासाठी एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा, थोडासा लाटून घ्यायचा आणि तयार जे मिश्रण आहे किंवा जे सारण आहे त्याचा गोळा यामध्ये भरायचा आणि पीठ सगळ्या बाजूने अशा प्रकारे सील करून घ्यायचं, म्हणजे पराठ्याचं सारण किंवा स्टफिंग बाहेर येत नाही। आणि अशा प्रकारे हातावर थोडासा हा पसरवून घ्यायचा, म्हणजे लाटताना आपल्याला त्रास होत नाही। अशा प्रकारे थोडंसं पीठ लावून अगदी हलक्या हाताने गोल गोल फिरवत आपल्याला पराठा लाटत न्यायचा आहे आणि अशा प्रकारे हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। हा पराठा थोडासा जाडसर राहिला तरीही चालेल। अशा प्रकारे बघा कुठेही न फाटता तुटता हा पराठा तयार झालेला आहे। पॅन गरम करून घ्यायचा, त्यावर तेल, तूप किंवा बटर तुम्ही सोडू शकता, वापरू शकता। आता यावर आपण पराठे शेकून घेऊया। तर एक बाजू चांगली अशी शेकली गेली की हा पलटून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा त्यावर तेल किंवा तूप सोडायचं आणि दुसरी बाजू देखील आपल्याला अशा प्रकारे मंद आचेवरती खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघा मस्त असे मिक्स व्हेज पराठा तयार झालेला आहे। या पराठ्यामध्ये आपण भाज्या वापरलेल्या आहेत वेगवेगळ्या, त्यामुळे हा पराठा अतिशय पौष्टिक आहे। विशेष म्हणजे यामध्ये गव्हाचं पीठ आहे, मैद्याचा वापर केलेला नाही, मिक्स भाज्या आहेत, त्यामुळे नाश्त्यासाठी टिफिनला देण्यासाठी हा मिक्स व्हेज पराठा अतिशय उत्तम पर्याय आहे। इथे बघा आपले मिक्स व्हेज पराठे तयार आहेत। मस्त अशी तुपाची धार सोडायची, दह्याबरोबर हा पराठा तुम्ही खाऊ शकता। बघू शकता इतका मऊ लुसलुशीत, कुठेही न फाटता तुटता हा व्हेज मिक्स पराठा तयार आहे। पराठे आवडले असतील तर रेसिपी एकदा जरूर ट्राय करून बघा, नक्कीच घरात सर्वांना हे पराठे आवडतील।